तर तिकडे थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल होतील। मराठा आंदोलक कालपासूनच आझाद मैदानात दाखल झाले आहेत। आता तुफान गर्दी या ठिकाणी झाली आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर तिथे उपस्थित आहेत। सूरज, हळूहळू तिथल्या आंदोलकांची संख्या वाढायला लागली असेल। छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी हा सर्व जनसमुदाय तू पाहू शकते कशा पद्धतीने सर्व मराठा समाज जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे एकाच मागणीसाठी की आम्हाला आरक्षण हवं आहे। आणि त्यासाठी हे सर्व जे बांधव आहेत ते कालपासूनच या आझाद मैदानात दाखल झालेले आहेत। खरं तर या आझाद मैदानात अनेक अशी ऐतिहासिक आंदोलन झाली आणि आता मराठ्यांचं आंदोलन या ठिकाणी होणार आहे। आपल्यासोबत काही बांधव देखील जोडले गेलेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल? एकाच दिवसाची परवानगी दिलेली आहे सरकारने आणि पोलिसांनी देखील। या एका दिवसानंतर तुम्हाला हे मैदान खाली करावं लागेल, काय नेमकी भूमिका असणार आहे? साहेब, आम्ही सरकारच्या अटी मान्य करू, पण आम्हाला जोपर्यंत इथे आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही इथून आझाद मैदानातून हलवू शकत नाही। कारण की आमचा जीव बी गेला, प्राण बी गेला, तरी आम्ही ही आझाद मैदान सोडणार नाही। आम्हाला फक्त आमचा एकच हट्ट की मराठा आरक्षण। आणि आम्ही जिल्हा हिंगोली, कळमनुरी तालुका, माझं नाव जिद्दी पाटील आहे। हा मराठा समाजाला रोखण्याचा खूप प्रयत्न केला आणि पोलीस बांधवांना आमच्या गाड्या रोखल्या। आम्ही 5 किलोमीटरहून चालत आलेलो। साहेब, आमचा 4था दिवस आहे, बिना आमची कोणती व्यवस्था नाही इथे, ना संडासची आहे, ना खाण्याची आहे, ना पिण्याची नाही, तरी मराठा समाज उपाशी राहून आणि आरक्षण आमचा हक्क घेऊनच जाणार। निश्चित काही आणि अजूनही बांधव जोडले गेलेत, काय सांगाल? सगळेजण तुम्ही या ठिकाणी दाखल झालेला आहात। थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील देखील दाखल होतील। आरक्षण भेटल्याशिवाय मागे हटणार नाही, मात्र एकाच दिवसाची मुदत तुम्हाला दिलेली आहे सरकारने आणि पोलिसांनी। एका दिवसाची दिली आहे असं नाही, रोज परवानगी रिन्यू करायचा विषय आहे त्याच्यामध्ये। परंतु तो आमचे कायदेतज्ञ मुंबईतली आमची जी टीम आहे ते सगळी कागदोपत्री पूर्तता करणार आहेत आणि आम्हाला रोजचं रोज उपोषणाला परवानगी मिळणार आहे। आणि उपोषण हे एका दिवसापुरतं मर्यादित नसतं, कधीच कुठेही केलेलं, ते कायम कंटिन्यू केलं जातं। आणि आमचं उपोषण हे आमच्या राष्ट्र मागण्यासाठी आहे। कुणबी म्हणजे मराठा आहे हे आपणालाही माहीत आहे आणि हे सर्वांना माहीत असून सुद्धा पण एक महत्त्वाचा मुद्दा, ओबीसी मधले काही बांधव आहेत ते या गोष्टीला विरोध करतायत की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण नाही द्यायचं, या गोष्टीला प्रखरतेने विरोध होतोय। नाही, तुम्ही बघा, धनगर समाज असेल, इतर अनेक समाजांना आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। काही ठराविकच लोक जे आपल्या ठराविक म्हणजे नेमके कोण? ते आता काय त्यांची नावं घ्यायची सुद्धा लायकी नाही, तो हाक्या बुक्या छग्या बिग्या कोणतरी आहेत, ही लोक फक्त ते स्वतःच्या स्वार्थासाठी आम्हाला विरोध करतात। परंतु तुम्ही बघा, आमचं 1800 पासूनचे कुणबीचे दाखले आहेत आणि ते असताना देखील आम्हाला आजपर्यंत आरक्षण मिळालं नव्हतं। मग आमचं तुम्ही आजपर्यंत खाल्लं, मग आता आमच्या लेकरा बाळांना जर आता गरज आहे काही सूरज, तुम्ही बोलत राहा या सगळ्यांसोबत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।